हे फ्रेंड्स, फारुखी लॉ फर्मच्या लेट्स बी अ स्विलर या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सीपीसीची कलम 9 ते 35 ब या संबंधी व त्यांच्याशी जोडलेले ऑर्डर्स व रूल्स हे पाहणार आहोत. सदरील मालिकेत आपण सिव्हिल लॉयर कसं व्हायचं या संबंधी माहिती घेत आहोत. तर सेक्शन 9 ते 35 ब यामधील अत्यंत महत्त्वाची कलमे व त्यांच्याशी जोडलेले ऑर्डर्स आज आपण या भागात पाहणार आहोत. कलम 9 हे जे आहे तर न्यायालयांना ज्या दाव्यांची दखल घेण्यास स्पष्टपणे वा उपलक्षितपणे बाद असेल त्या दाव्या व्यतिरिक्त दिवाणी स्वरूपाच्या सर्व दाव्यांची सपरीक्षा करण्याची अधिकारिता असेल या संबंधी आहे. म्हणजेच कलम 9 सांगते की सर्व दिवाणी दाव्यांची म्हणजे सिव्हिल सूटची सुनावणी करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे. फक्त ज्यांना कायद्याने मनाई म्हणजे बार्ड बाय लॉ असेल केलेली आहे ते वगळूनच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सदर दावे हे दिवाणी स्वरूपाचे असायला पाहिजे आणि वाद प्रश्न मालमत्ते वा पदाच्या अधिकारासंबंधी असायला पाहिजे. वाद प्रश्न धार्मिक विधी व संस्कार संबंधी ही असू शकतात. इथे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑर्डर 7 रूल 11D. जर एखाद्याने असा दावा दाखल केला ज्याला कायद्याने मनाई आहे तर प्रतिवादी कोर्टात अर्ज करून ऑर्डर 7 रूल D नुसार ते वादपत्र प्लेंट दावा सुरुवातीलाच फेटाळून लावण्याकरिता मागणी करू शकतो. अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की धुलाबाई वर्सेस स्टेट ऑफ MP मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की दिवाणी अधिकार सहजासहजी हिरावून घेता येत नाहीत. कलम 10 मध्ये जर एखाद्या दाव्यामधील वाद प्रश्न हा त्याच पक्षकारामध्ये अथवा त्याच हक्का अन्वय वाद लढणाऱ्या पक्षकारांच्या पोटी ते अगर त्यांच्यापैकी कोणी हक्क सांगत असतील त्या पक्षकारामध्ये पूर्वी सुरू केलेल्या दाव्यात देखील प्रत्यक्षपणे आणि सार्थः वादग्रस्त असेल आणि असा दावा त्याच न्यायालयामध्ये किंवा ज्या प्रकारची दाद मागितली आहे ती मंजूर करण्याची अधिकारिता असलेल्या अन्य कोणत्याही न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तर कोणत्याही न्यायालयाने त्या दाव्याची सपरीक्षा पुढे चालू करता कामा नये असे स्पष्ट केलेले आहे. कलम 10 प्रमाणेच कलम 11 मध्ये सुद्धा जर एखाद्या दाव्यातील किंवा वाद प्रश्नातील अप्रत्यक्षपणे किंवा सार्थ वादग्रस्त बाब त्याच पक्षकारांमधील अथवा त्याच हक्का अन्वये वाद लढणाऱ्या ज्या पक्षकारांच्या पोटी ते अगर त्यांच्यापैकी कोणी हक्क सांगत असतील त्या पक्षकारामधील पूर्वीच्या दाव्यात देखील वादग्रस्त असून अशा नंतरच्या दाव्याची अगर ज्यामध्ये असा वाद प्रश्न मागूनही उपस्थित करण्यात आलेला असेल त्या दाव्याची सपरीक्षा करण्यास सक्षम असलेल्या न्यायालयात तो पूर्वी दावा लावलेला असेल अथवा अशा न्यायालयाने त्या बाबची सुनावणी करून त्याचा निर्णय केलेला असेल. इतर कोणत्याही न्यायालयात अशा कोणत्याही दाव्याची किंवा वाद प्रश्नाची सपरीक्षा पुन्हा करता येत नाही. सेक्शन 10 व सेक्शन 11 एकाच विषयावर 2 न्यायालयात एकाच वेळी दावे चालत असतील तर नवीन दाव्याला सेक्शन 10 नुसार स्थगिती मिळते आणि जर निकाल लागलेला असेल तर सेक्शन 11 नुसार पुन्हा दावा करता येत नाही. याला जोडून एक अत्यंत महत्वाचा नियम आहे ऑर्डर 2 रूल 2. हा नियम सांगतो की वादीने आपल्या दाव्यात सर्व मागण्या होल क्लेम एकत्र मागितल्या पाहिजेत. जर तुम्ही एखादा हक्क आज सोडला तर उद्या त्यासाठी तुम्ही पुन्हा नवीन दावा दाखल करू शकत नाही. डारियो वर्सेस स्टेट ऑफ UP मध्ये म्हटल्याप्रमाणे खटल्यांचा कुठेतरी अंत झाला पाहिजे हे या मागचे तत्व आहे. सेक्शन 11 करिता सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर मोहम्मद लब्बूबाई वर्सेस मोहम्मद हनीफ यामध्ये स्पष्ट केलेले आहे की दाव्यातील पक्ष समान असले पाहिजेत, समान विषय असला पाहिजे, निर्णय झालेला असला पाहिजे आणि समक्ष अधिकारिकता असलेले न्यायालय असले पाहिजे तरच सेक्शन 11 हा लागू पडतो. जर पूर्वीचा दावा हा कॉम्प्रोमाइज डीड नुसार डिक्री झालेला असेल तर त्यास रेस ज्युडिकेटा लागू पडत नाही असे सुब्बाराव वर्सेस जगन्नाथराव यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. 15 ते 20 हे दावा दाखल करण्याचे ज्युरिडिक्शन या संबंधी आहे. जसे की कलम 15 मध्ये कोणत्या न्यायालयात दावे दाखल करावेत,
कलम 16 मध्ये दाव्याची विषयवस्तू जिथे असेल तिथे दावे दाखल करावेत. तसेच कलम 17 मध्ये वेगवेगळ्या न्यायालयांच्या अधिकारितेत असलेल्या स्थावर मालमत्तेसंबंधी दाव्याकरिता, तसेच कलम 18 मध्ये जेव्हा न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अनिश्चित असतात तेव्हा दावा दाखल करण्याचे स्थळ याकरिता, त्याचप्रमाणे कलम 19 मध्ये व्यक्ती किंवा जंगम मालमत्ता यासंबंधी दुष्कृतीबद्दलच्या भरपाईसाठी दावे असतील तर, आणि कलम 20 मध्ये अन्य दावे प्रतिवादी राहत असतील तेथे किंवा वाद कारण उद्भवले असेल तेथे दाखल करावेत यासंबंधी आहे. कलम 15 ते 20 हे प्लेस ऑफ सुईंग संबंधी असून दावा योग्य त्या टेरिटोरियल ज्युडिक्शनमध्ये दाखल करावा, जसे की मालमत्तेचे दावे मालमत्ता असलेल्या ठिकाणी. पण समजा तुम्ही चुकीच्या न्यायालयात दावा दाखल केला तर काय होईल? दावा फेटाळला जाईल का? नाही. इथे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ऑर्डर 7 रूल 10 नियम मदतीला येतो. न्यायालय तुमचे वादपत्र फेटाळत नाही तर ते योग्य न्यायालयात दाखल करण्यासाठी तुम्हाला परत करतात. तदनंतर अत्यंत महत्त्वाचे कलम म्हणजे कलम 26. प्रत्येक दावा वाद प्रश्न दाखल करून किंवा विहित करण्यात येईल अशा इतर रीतीने सुरू करावा लागेल. आता कोणताही दावा कसा दाखल होतो यासंबंधी सेक्शन 26 सांगते की दावा प्लेंट वादपत्र दाखल करून सुरू होतो. याची नेमकी प्रक्रिया म्हणजे ऑर्डर 4 रूल 1 मध्ये दिलेली आहे. तसेच 2002च्या दृष्टीनंतर एक मोठाचा बदल झालेला आहे जो ऑर्डर 6 रूल 15(4) मध्ये दिला आहे. आता दाव्यातील सर्व तथ्य सत्य आहेत हे वादीला ॲफिडेव्हिट लिहून द्यावे लागतील. त्यामुळे खोटे दावे दाखल होण्यावर आळा बसेल. हा यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. तदनंतर कलम 27 ते 32 हे समन्स संबंधी, तर कलम 33 हे न्यायनिर्णय व हुकुमासंबंधी आहे. आणि शेवटी खटल्याचा खर्च यासंबंधी कलम 35 ते कलम 35(ब) यानुसार न्यायालयाला खटल्याचा खर्च लावण्याचा अधिकार असून खोटे दावे केल्यास किंवा जाणीवपूर्वक विलंब केल्यास दंड लावला जातो. याची प्रक्रिया ऑर्डर 20(अ) मध्ये स्पष्ट केलेली आहे, ज्यानुसार नोटिसीचा खर्च, टायपिंग आणि वकिलांची फी वसूल केली जाऊ शकते. पासचा नियम वापरण्याकरिता अशोक कुमार मित्तल वर्सेस राम कुमार गुप्ताच्या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे की कोर्टाचा वेळ वाया घालवणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी केला पाहिजे. तर आज आपण मालिकेच्या या भागात रेस ज्युडिकेटा, रेस सब ज्युडाइस, ज्युरिस्डिक्शन आणि दाव्यांच्या जागेबद्दल माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कायद्याचे असे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी फारुकी लॉ फर्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या भागात आपण एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज यासंबंधी माहिती घेऊया. धन्यवाद.